मी निघालोय, थोडंसं काम आहे आमचं बनवतं आणि माझं चालू आहे आम्ही पुण्यासाठी. तिकडे जाऊन थोडेसे काम आहे ते करायचे. म्हणून म्हणून बघा किती रेडी झाला आहे. मी कसं ठीकठाक आहे ना, ठीकठाक दिसतोय. कुठं चाललोय सध्या? पुणे. पुणे. विद्येचं बाहेर घर. हा ना. एक्झाम वगैरे सगळे झाले आमची. काल तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलेलंच असतात. आणि आता आम्ही कुठं काय करायचं काय नाही, क्लासेस वगैरे काय हॉस्टेल वगैरे सापडायचे त्यासाठी चाललोय. आता हे हॉस्टेल तर सुटलं आमचं. हे जसं काही घरासारखं झालेलं होतं. 3 वर्ष काढले आम्ही इथं. आणि बघू शकता तुम्ही असं खूप असं वाईट वाटतंय. कारण की काल जरी आमचा कॉलेजचा शेवटचा दिवस होता, पण आज म्हणजे ऑफिशियली आम्ही कोपरगाव सोडतोय. आणि कसं सांगू आता शब्द कमी पडतंय. एवढा आमचं हे हॉस्टेल होतं मागचं. आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलेलंच असेल तुम्ही. यांनी तरी 2-2.5 वर्ष काढले. मी तर अक्षरशः 5 वर्ष काढले. मनोजनी 5 वर्ष काढले इथं. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. आणि मी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर म्हणजे माझे 3 वर्ष झाले. मनोजचे 5 वर्ष झाले. म्हणजे अतिशय असं मनाला जड वाटतंय इथं. आणि काय ठीक आहे चालूच राहतं. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. ही गोष्ट हळूहळू जाय. भेटू परत आलो. चलो. आकाश आलेला होता मस्त सोडायला. मी आणि मनोज इथून बराच गर्दी दिसते आज. विकेट आहे लागली. मनोज साहेबांच्या तीक्ष्ण नजरेमध्ये धुळे निघली. बाप. तर बस लागली मित्रांनो. पुरीची पुरी रिकामी खाली आहे. मिडल लागे. कम्फर्टेबल आहे का बघ. काय विषय नाही. पुरीची पुरी बस आपली आहे. आता बघा जशी रिकामी दिसते ना 15 मिनिटात पुणे. आता बाय बाय कोपरगाव. आता अरे बाप जागा बदलवली हो. ओ भाई साहेब 2.5-3 तासाच्या प्रवासानंतर गाडी थांबली आता नाश्त्यासाठी. तर नाश्ता वगैरे करतो. इकडं पुन्हा साईडला इतकं टेम्परेचर आहे, खतरनाक टेम्परेचर आहे. तर पहिले थोडंसं तोंड वगैरे धुतो नाश्ता वगैरे. तर आता आम्ही नाश्ता पाणी करण्यासाठी आळेपाट्यावर उतरलेलो होतो. नाश्ता वगैरे तर झाला आहे. आता थोडंसं थंडगार पाणी रस पिऊ म्हटलं. पोट असं गरम झालं आहे. काय रे हम रस पिएंगे. गन्ने का जूस बड़ा गिलास. अरे गन्ने का जूस बड़ा गिलास 20 रुपये. बेकार ऊन झालंय बेकार. बस अशी तापली आहे. मला इथं नादच करायचं नाही. आणलं होतं गन्ने का जूस बड़ा गिलास. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून बरं आहे. आता काय अशी गर्मी आहे. कभी आओ पता चलेगा. पावसाळ्यात लय बरं वाटतं. तर फायनली गाईज उन्हाळा सकाळचा प्रवास करत आलोय. सकाळचा ऑलमोस्ट 6 तास झाले. आता आम्ही पुण्यामध्ये आलोय. बघू आता इथून मेट्रोनी
सातारा साईडला जायचं आम्हाला आता. बघू आता बेकार काम चालू आहे आज. बेकार मला सेफ्टीचा फ्लो राहिला काही समजा आता खूप बसचा प्रवास आणि त्यातल्या त्यात बसचं टेम्परेचर किती होतं 45 डिग्री टोटल 45 डिग्री टेम्परेचर होतं आणि त्यात हे बसेस बेकार जाम झालं बेकार बघा कोणी महेश भाऊची भेट झाली आम्हाला इथं तुम्हाला कुठं जायचं जेवण करायचं काय करायचं जेवण करायचं आम्हाला आता जेवण बेकार भूक लागली हो महेश भाऊ मी जेवण बसेल नाही परत भूक लागली. परत कसे मग काय मनलं तर काय मनाचं तर माहितीच आहे आपल्याला भूकच लागत तर लागली कंट्रोल नाही होता. नाही नाही मला तर बेकार आजपर्यंत काही गोष्टी कंट्रोल केल्या कोपरगावात. पेट्रोल आम्ही आळे फाट्यावरून ते काय गोळ्या होत्या रे त्या लेमन गोळ्या घेतल्या 20 अरे बाप. भाऊ तिथून नुसता खातच आला एक गोळी खायचा घोडवर पाणी प्यायचं एक गोळी खायचा घोडवर पाणी प्यायचं आम्ही त्याच्यावर जगलो आज 3 पाणी बॉटल एक फ्रुटी आणि एक जिरा सोडा काय काय आलं थोडा जोक झाला. ठीक आहे ना नाही नाही ठीक आहे महेश सारखं का महेश पण असते ते मग हमारे जमाने में मग आहे टॅक्स म्हणजे हो महेश पुण्यामध्ये आलो सगळं सोबतच पाहिलं मेट्रो ट्रेन बस परत नदी सगळं सोबतच हा नदीमध्ये टायर पण तरंगत होते गेलास तर पुणे डायरेक्ट गाणं काय आठवलं माहिती आहे का मी पुणेरी बेकार नाही तू सांग आता काय कधी वाटतं काय खाऊ पिऊ खाऊ आणि पिऊ अरे बाप ओम्या बाय अरे कुठं चाललं ते सांगायचं चल काय चहा काय चहा अरे भाई टेम्परेचर काय आहे? तू चहा बोलतोय खतरनाक मग 6 तास झाले आम्हाला मला किती तास झाले? आता तू पनवती तू पनवती काय घ्यायचं सांग ना तू काय खाल्लं ते महेशने तर खाल्ली आहे आता आम्ही खाऊ तो भाई लोग खाना पिना डन आता आम्ही चाललोय गणपती बाप्पाकडून ते ना नाही खडखड होते रे आता येतात सराव गरम पडलं ते होतं हो आपलं नगरचं ऊन नगरचा मावा पिक्सल थोडं ब्लर होत आहे असं वाटतंय मला ते सावले काम त्रास नाही असं पाया जाम झालं सारखं वाटतं असं वाटतं तू झाला समस्या झाला बसायची सवय बसायची सवय कटकट वे बाकी आहे पुन्हा बघा
फास्ट महेश पुन्हा मुंबईपेक्षा फास्ट आहे का स्लो आहे? मुंबईला असं नोटीस चाला द्या. आम्ही उठायच्या आत मुंबईचे निम काम होईल तुम्ही उठले किती वाजता? 6 वाजता. अरे बाप. तेव्हा तोपर्यंत मुंबईत निम काम लागत होतं. कोकणगावची लोक 6 वाजता. अरे 8ला आम्ही माथ्यावर 8 8:30ला उठायचो कॉलेजला यायचो. काय सांगतो ना बबुआ. माधव ये नाही होत माधव. कोणता माधव? ये दुनिया बहुत बुरी है, बहुत बुरी है. तर त्या पुरीच्या जागी दुसरा शब्द होता पण तो एकंदरीत घ्यायचा नाहीये. एकंदरीत पर्सनल ऍक्च्युली काय विषय माहितीये का? लिटरली असं सॉरी ऍक्च्युली विषय असा आहे ना, काही शब्द नाही बोललेले तेच बरं राहत आहे. नाहीतर मनात दुखत शब्द ये काही तर सुना लग रहा है. नाही करणार ते. त्याला करायचं करून घ्या. समजने वाले को इशारा कॉपी. बघा हो कोणाला म्हणत असत म्हणून तर बोलून दिलाय त्याला. ज्याला म्हणत असत कमेंट वर रिप्लाय करायला. अरे मग काय असतं माहितीये का? जिथं माझा फंबल होतं का, ओके जिथं माझा फंबल होता का ती गोष्ट खरी राहते. बाबू चेन्नई एक्सप्रेस पुण्यामध्ये. अरे उद्या रे आज 3 तारखेला आहे. 2 तारीख आहे. होऊ शकत नाही. आज 7 वाजता आज ए भाऊ म्हणजे आज बेकार रोस्टिंग आहे. रेडिट केलेलं आहे. ए नका ना. तुला लाईव्ह दाखवतो. खरंच आज आहे. पुढे अरे यार ये कहाँ फंस गया मैं माधव. ये दुनिया बहुत बुरी है रे माधव. माणसाकडे काही ना बॅग ना काही चाललाय पॉपटाव आणि पुढं मग जमल ना. नको काय राग येऊन जातो परत होतो तुला. महेश पटरी बघून घे. तू तर कधी पाहिलं नसं आयुष्यात पटरच पाहिला. काय करीत आता बाटल्या गोळा करायच्या काय? महेश आता हा विचार तू कर कसा सापडून द्यायचा. तू माझ्या ओटाक डायरेक्ट. तो बाई मेट्रो में से क्वालिटी जरा डल दिसते यार ना. ऍडजस्ट करून घेता येईल. फ्रेंड्स म्हणूनच तिकीट काढ राहिला. स्कॅन करो तिकीट निकालो. स्कॅवेटर डायरेक्ट अंडरग्राऊंडला आहे लिफ्ट. तर तिकीट काढायचं हे ऑनलाईन हे मॅन्युअल आणि हे स्कॅन करो और तिकीट निकालो. महेश आता गार वाटणार आपल्याला मेट्रो मध्ये. आधी बसलेला असेल ना तू मेट्रो? फर्स्ट टाइम आहे. अरे यार माझं सेकंड टाइम. पाहिलं ना नागपूरला बसतो. भरती द्यायला गेलं नाही मित्रासोबत येतात. मनोज भाऊ झालं का? आणि ते मेट्रो कुठून असते? तिकीट प्रोसेसिंग पेमेंट आणि डन. वरती यायचं एक्सकॅव्हेटर आणि खाली जायचं. तिकडे लिफ्ट आहे. चेकिंग होईल इथं आता. बॅग चेकिंग झाली आहे. आता पास दाखवायचं.
पास दाखवायचं काम चालू आहे महेशचं. पहिल्यांदाच स्कॅन करतोय. बघू महेश. हा QR आहे, स्कॅन करायचा. ओपन. आणि आलो आम्ही आता डायरेक्ट ग्राउंड फ्लोअरला. खूप आता मस्त गार वाटतंय बरं इथं. हो, अजून पण खाली महेश. 2-3 फ्लोअर खाली आहे. हां, किती खोल असेल रे. अरे बाप. आता आम्ही ॲक्वाराईडमध्ये बसणार आहे. सगळी पब्लिक ही आहे मेट्रो. हां, पब्लिक आम्ही आलोय आता महात्मा फुले मंडई. तिथून दगडूशेठ मंदिराकडे चाललोय आम्ही आता. हा ना, मनोज भाऊला फॉलो करता करता कुठून आहे मनोज भाऊ? तर मित्रांनो आम्ही आलोय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे. हे आत्तापर्यंत जे देवमध्ये मोबाईलवरती बघत होतो ते डायरेक्ट आता डोळ्यात. तर हे बघा, गणपती बाप्पा मोरया. श्रीमंत पेशवे गणेश मंदिर जस्ट लाल महलच्या सामने समोर आहे. ह्या एरियामध्ये मानाचा गणपती राहत असतो. आय थिंक मानाचा पहिला ना रे, मानाचा पहिला गणपती कसबा पेठमध्ये राहत असतो. पहिला का दुसरा का तिसरा आहे? अच्छा, म्हणजे हा टॉप 5 मध्ये तो आहे. आणि त्या एरियातून आम्ही चाललोय. इतकी रहदारी आहे आणि इतकी ट्रॅफिक आहे का बाप. कसबा मानाचा गणपती ग्रामदैवत म्हणजे या एरियामध्ये सगळ्यात जास्त. हे बघा, बेकार म्हणजे ट्रॅफिकचा नादच करायचा नाही. आपलं कोपरगाव काहीच नाही. जमीन असताना नाही, डायरेक्ट म्हणजे पाताल आणि स्वर्गाचा फरक आहे डायरेक्ट. हां, तेवढं आहे. आपल्या इकडं डेव्हलपमेंट तशी झाली आहे. आपल्याकडे तर माहिती आहे डेव्हलपमेंटचं नाव काय चालू आहे सध्या. आणि शनिवार वाड्याचा मागचे बुरुज आणि त्याच्या भिंती तुटल्या होत्या बहुतेक. त्या काही नाही, तशाच आहे. अरे वकील काय? हा ना, अरे बघत होतो मी. आता वकिलाचं काय काम राहतं मग? चला काय आज म्हणून चहा नाही झाला सकाळपासून. आता वाजून राहिले 6 वाजत आले असतील. तसा चहा नाही घेतलाय, तर चहा वगैरे घेऊ आम्ही. शनिवारवाडा लाल महल बघू आणि जाऊ मित्राच्या रूमवरती. बघू काय होतं काही नाही आता. सो बाई, शनिवारवाडा विशाल महाकाय. ऊन असं एकदम केसवरती उरायचं. त्या बाजून चांगलं आहेत नाही का? हा बाय, या बाजूनं ऊन पुढून आला का भारी येतो चेहरा.
सकाळचं एंटर काय एरिया आहे नजारा माइंड ब्लोईंग. बघू शकता. प्रॉपर आज विकेंडमुळं जास्त गर्दी असल्यामुळं आय थिंक बंद आहे. नंतर परत कधी आलो तर बघावं लागेल मध्ये जाऊन. इंटरेस्टिंग आहे मध्ये बघायसारखं पण आहे चांगलं. सगटवाडा आहे मग जायला. आणि इकडे आहे गार्डन वगैरे, नॅशनल फ्लॅग चांगलं भरपूर बघायसारखं चांगलं आहे इथं. म्हणूनच पहिल्यांदा जिवंत उंदीर पाहिला ना असं रिलॅक्स. आत्ता काय सीन झाला माहितीये का, कोपऱ्यामध्ये एक उंदीर होता, मोठा होता चांगला. मनच पाहिलं, मनच घाबरला नाही रे, काय वय. तो त्याला म्हणतोय लाज नसल्याने खोबरायला. म्हणलं त्याच्या एरियात आपण आलोय, सगळ्यात एरिया गणपतीचा आहे. असा तो विषय. थोडाफार महेश सारखा दिसत होता ना तो. गाईज परत मेट्रोमध्ये आता, नुसतं मेट्रोमध्ये फिरायचं. इकडून आला का मेट्रोमध्ये, तिकडून आला का परत मेट्रोमध्ये. हा का बरं काय ठीक आहे. अरे बास का मनोज तिकीट काढायला नाही म्हणतोय आमचं. महेश माझं पण काढ. नाही आता मला ब्लॉगिंग करायची आहे ना. माझं करिअर करू रे तुम्ही. माझा काढ महेश. बुक नाव तुम्ही दोघं काढा. कंटिन्यू. सोर्स स्टेशन काय रे? कसबा. हा अरे वर आलं ना या बाईने. पुढं हां कसबा पेठ. हां स्वारगेट. स्वारगेट येस. दोन क्वांटिटी वाढव. हा येस. प्रोसीड. 21 रुपये. पे ऑनलाइन. UPI काय म्हणू रे? चलो अब हो गया है पेमेंट झालं आहे आता परत नाही आता परत खाली जायचं. लॉस तरी मस्त आहे. मस्त वाटतंय ना. परत चेकिंग, तिकीट चेकिंग. प्राथमिक द्वार. हो हो माहिती का? हां पुढं जाऊ ना मग. अर्धा किलोमीटर. हो गाईज सकाळची संध्याकाळ झाली, फिरून वगैरे आम्ही सगळं आलोय. आता चाललोय मित्राच्या रूमवरती. तिथं गेला का फायनल टचअप आणि आजचा ब्लॉग संपून जाईल. भेटू तुम्हाला उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.